कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सचिन इंगोले यांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील पारवा कोहर येथील धरणात एक युवक बुडाल्याची माहिती सकाळी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना देऊन तत्काळ सर्च ऑपरेशन करता पाचारण केलं। क्षणाचाही विलंब न करता मंगरुळपीर शाखेचे आपले सहकारी अतुल उमाळे, गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल, शिवा अडात, सागर डहाके यांना आज घटनास्थळी पाठवण्यात आलं आणि तत्काळ सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं। दुपारी 3 वाजताच्या दरम्यान अथक प्रयत्नानंतर धरणातील मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला। मृतक हे दिनेश बंडू सावळे, अंदाजे वय 27 वर्ष, नेताजी नगर, राहणार, तालुका, जिल्हा यवतमाळ येथील असल्याचं निष्पन्न झालं। कारंजा तहसीलदार कुणाल जालटे यावेळी संपर्कात होते। कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खंडारे सर शृंगारे, PSI स्वप्नील चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल संजय घाटोळे, पोलीस कॉन्स्टेबल अजय माकोडे, अनिल महसूलचे निलेश गुगळे, रुपाली धोटे तलाठी आणि पोलीस दिलीप थाटे आणि इतर नातेवाईक यावेळी हजर होते। याच वेळी भगत साहेब देखील संपर्कात होते, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे। जन्मत न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।